कसला अनबिलिव्हेबल आहे मी. काय आयडिया आहे सारंग. आता हे शर्टच तुला मुक्ताचं दर्शन घडवू शकतात. मुक्ता, यातला कुठला शर्ट? काय असं का बघताय? आत का आलायस? ते काय आहे, ब्लेझरच्या आतमध्ये कोणतं शर्ट घालू ते मला कळत नव्हतं. म्हटलं मला मुक्ताने हेल्प केली. असे जस्ट एकच मिनिट. शर्ट दाखवायचा म्हणून तुझी बायको किती सुंदर दिसते हे बघायला आलेत. हे आम्हाला कळत नाहीये का? सारंग 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 बाहेर कोळ करता येत नाही का रे? का नाही ग, खरंच म्हणजे मी कन्फ्यूज झालोय आणि मला कळत नाही कोणता शर्ट घालायचा. मुक्त मला हेल्प करू शकता. सो एकच मिनिट यार. बाहेर चल दादा बाहेर. काय तर तू पण हिच्या नादाला लागलीस. बाहेर एकदा म्हणतो अगं मुक्ता, चल बाहेर. दादा तू बाहेर जा. तू चालू ठेव ग. एक झलक तरी घेऊ द्यायची ना यार. वाटलेलं इतकी अनबिलिव्हेबल आयडिया, प्लॅन फ्लॉप झाला. मी पण एवढा लवकर हार मानणार नाहीये. काहीतरी युक्ती मला शोधून काढावीच लागेल. आता काय तुझं? ते चप्पल बाजूला. अरे आत काय तुझ पण सारंग? चप्पल द्यायला आलोय. चप्पल अगं मुक्ताला चप्पल द्यायला आलोय. हा मुक्ता तुझी तू इथं काय करतोयस? अगं आजी ते मी ते काय माहित कशासाठी आलो होतो. काय झालं याला? अगं बघ ना, हा सारंग दादा मुक्ता बहिणीला बघायला काही ना काही कारण काढून येतोय. काय सांगतीस? येडा झालाय तो. मुक्ता, खरंच नशिबान आहेस का तू. बायकोची एक झलक बघायला धडपडणारा नवरा समध्यांच्याच नशिबात नसतो या. अगं अजून पुरी तयार बी झाली नाहीस तरी किती ग्वाड दिसतेस. लई ग्वाड. नजर लागल. चप्पला आणलेल्या आहेत. आता काय? यातली कुठली चप्पल आवडते ते बघा. म्हणजे बाकीच्या मी घेऊन जाईन. उगाच इथे ढीग नको. ओके. ई सारंग दादा भारी. हा म्हणजे तू चप्पलचं कारण काढून आलायस. हा किस्सा मैत्रिणींना सांगायला किती मज्जा येईल माहितीये. हा नाही 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 नाही, मी कोणतेही कारण देत नाहीये. खूप सिरियसली सांगतोय मी. आणि माझं काय तुमच्यासारखं आहे का? किती धावपळ करायची आहे मला. हा येतो मी. मुक्ता, अरे पण ऐकून. हो 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 हो, ओव्हर ऍक्टिंग बस झाली तुमची. मला खूप काम आहे तुम्हाला सांगून. दादा आहेस ना? बघ बघ, अगदी डोळं भरून बघ. अगदी नजर हटणार नाही अशी दिसतीये ती. थँक्यू आजी. रे यार बघितलं आता ह्याने. काय उपयोग झाला एवढी धडपड करून? डोळे भरून पाहिले मी हिला. अरे यार पण मला आता खूप टेन्शन येतंय. का? का रे? काय झालंय? अगं काय म्हणजे, हे खूपच सुंदर दिसते अगं. आणि मला आता असं वाटतं की मी हिच्या समोर फिका पडेन. आता बरोबरी करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल मला.
सारंग, अब ये तेरे इज्जत का सवाल है. आता तू काय बी कर, तू तिच्यापर्यंत पोचू शकणार नाहीस. अरे ही मुक्ता देवीनं फुरसतीनं घडवलेली सुंदर मूर्तच आहे. वहिनी मुक्ता सारंगच्या खोलीत तयार होते. हो अगं मग सारंग कुठे रूमच्या बाहेर आहे का? हो. अगं बाई, मग मुक्ताला नटताना बघायचा चान्स कसा सोडला साहेबांनी? नसताच सोडला, पण हे स्वतः गेलेत त्यांच्या खोलीत. अहो दादा, हे काय? अहो तुम्ही आज परत आमच्या दोघांसाठी नाश्ता घेऊन आलात. तुम्ही एवढा त्रास नका करत जाऊ. एक मिनिट, दोघांसाठी नाश्ता आणलेला नाहीये, तुझ्यासाठी आणलेला नाहीये. हा फक्त मुक्तासाठी घेऊन आलोय मी. अहो नाही, नको दादा, तुम्ही नाश्ता यांना द्या, मी खाली जाऊन करून घेईन. नाही नाही नाही, हा नाश्ता फक्त तूच करायचा आहे. अहो दादा, द्या ना मला. काय तुला नाही मिळणार? तू जा तिकडे खाली आणि स्वयंपाकघराचा आणि तिथे मागून घे नाश्ता, तिथेच करून ये. अहो दादा, ही चिटिंग आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला विसरताय आणि आता फक्त सुनेचे लाड करायला लागले. आता ते अरे आपल्या घरातले जे पोरी आहेत ना सगळ्या, ती काहीतरी मेकअप आर्टिस्ट आली आहे. त्या मुक्ताचा मेकअप करायला तिला घेऊन येतात तिकडे. अच्छा, त्यामुळे ह्याच्यामध्ये तू मध्ये ढवळाढवळ करायची नाही अजिबात. तू जा खाली तिकडे नाश्ता करून ये. हो पण दादा, मी ऐकणार नाही. हा नाश्ता फक्त मुक्ता करणार आहे. तू खाली जा, जाताना ते पार्टीचे कपडे घेऊन जा आणि नाश्त्याला म्हणून ते जाशील ते परत इकडे फिरकायचं नाही सांगून ठेवतो. मी काय म्हणतो, मी इथेच चेंज केलं असतं. नाही get out. चल तू पहिला निघ. बाय. दादा, बाय. हा नाश्ता करून घे आणि त्या पोरी येतील त्या मेकअप आर्टिस्टला घेऊन तर मेकअप बिकअप करून टाक. पण वहिनी, मग आता बाळराजे आहेत कुठे? गेस्ट रूम मध्ये तयार होतोय. दादाने सारंगचा चांगलाच तो हा केलाय. ते काय हिरवा पक्षी काय असतो तो, हा पोपट केलाय. भाऊजी, पाहुण्यांची सगळी सरबराई मानपान सगळं तुमच्याकडे व्यवस्थित करा सगळं. हा मग बघा कसं व्यवस्थित लक्ष ठेवतो ते. हा हो, आणि त्यांना हवं नको काय ते विचारताना गाळलेल्या जागा भरूनच बोला, नाहीतर त्यांना बुचकळ्यात टाकाल. बरं भाऊजी, पाहुण्यांची यादी तयार केलीत ना? जरा देता का, म्हणजे एकदा नजरेखालनं घालून घेते. हो केले, दाखवतो ना तुम्हाला. आशा, ताट आहे ना यांना नेऊन दे. अगोदर गॅस बंद आहे ना बघ. होय होय. हा जाऊया. हो चला. आल्या